तर ब्रेकिंग न्यूज समोर येते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडीमध्ये शिवसेना उबाटा पक्षाचे अनेक पदाधिकारी हे भाजपमध्ये गेलेत। सध्या सिंधुदुर्ग भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अनेक कार्यकर्त्यांचे प्रवेश सुरू आहेत। सावंतवाडीमध्ये विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालाय। आणखी मोठे पक्षप्रवेश लवकरच होतील असा निर्वाळा भाजप नेते विशाल परब यांनी केलाय। तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पिंपरी चिंचवड मधील राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय। पालिका निवडणुकीमध्ये भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय। राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे। आमच्या पक्षातील नगरसेवक घेऊन भाजप सत्तेत आली अशी बोचरी टीका अण्णा बनसोडेंनी केल्यानंतर त्याला भाजपच्या आमदार उमा खापरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। टीका करणाऱ्या अण्णा बनसोडेंनी ते स्वतः कुणामुळे निवडून आलेत ते तपासावं। त्यांचे नगरसेवक आमच्याकडेच का येतात याचं देखील त्यांनी आत्मपरीक्षण करावं असा टोला त्यांनी लगावलाय। तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड पालिकेवर भाजपचाच झेंडा दिसेल असा दावा देखील त्यांनी केलाय। मला असं वाटतं की त्यांनी आत्मपरीक्षण करावं की कशामुळे सत्ता आली, कोणाची आली, आणि या शहरामध्ये लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल जे पक्षाचं बळाबळ होतं त्याच्यामुळे जे आले, आमचे दोन्ही आमदार आले। या शहरामध्ये पिंपरी विधानसभेमध्ये सुद्धा पक्ष संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमदारांसाठी काम केलं आणि तेही निवडून आले। खासदार इथे सतत निवडून येतात, त्यामुळे त्याने आत्मपरीक्षण करावं की शहरामध्ये बलाबल कोणाचं आहे, ताकद कोणाची आहे। आणि मी निश्चित मला विश्वास आहे की ह्या माध्यमातून जर झालं तर निश्चितच पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता या महानगरपालिकेमध्ये येईल।